हॅलो. हॅलो कीर्ती, कशी आहेस तू? मी एकदम ठीक आहे. तू कशी आहेस सांग? हो, मी पण एकदम बरी आहे. ते सगळं जाऊ दे. मागच्या आठवड्यापासून तू कॉलेजला येत नाहीये. काय झालंय? काय सांगू मी, एका छोट्याशा प्रॉब्लेम मध्ये फसलीये ग मी. प्रॉब्लेम मध्ये आहेस का? काय झालंय मला सांग तरी. ते सगळं मी फोनवर सांगू नाही शकत. अच्छा, मी तुझ्या घराजवळच आहे. मी तुझ्या घरी येऊ शकते का? माझ्या घरी? आता तू कुठे आहेस? मी इथे बस स्टँड जवळच आहे. बस स्टँड जवळ? तिथे काय करतेस तू? मी माझ्या ओळखीच्यांकडनं पैसे उधार घ्यायला आली आहे. उधार घेण्यासाठी? त्याची काय गरज आहे? ते असं आहे की... ठीक आहे, तू लवकर घरी ये. मग आपण दोघेही बोलूया जरा. हा ठीक आहे, लगेच येते. पण मला तुझ्या घरचा पत्ता माहिती नाहीये. तू लोकेशन पाठवते का? तुझ्या व्हॉट्सअपवर मी माझ्या घरचं लोकेशन पाठवते लगेच. तू ऑटो घे आणि येऊन जा. हा ठीक आहे, येते. हॅलो. हॅलो, मी तुझ्या लोकेशनवर पोहोचली आहे. तुझं घर कुठलं आहे? ठीक आहे. तुला तिथे एक ग्रीन कलरची बिल्डिंग दिसतेय का? हो हो, दिसते ना. तेच माझं घर आहे. ये ना. हो ठीक आहे, येते मी. हाय कीर्ती. हाय, आत ये ना. चल माझ्यासोबत. अगं, पिण्यासाठी काय घेशील? कॉफी की चहा? नाही ग, सध्या काहीच नकोय. जर तू चहा कॉफी म्हणशील तर ते मी देऊ नाही शकत. कारण चहा आणि कॉफी बनवणं मला तर येत नाही बाबा. आणि म्हणूनच तुझ्यासाठी मी कोल्ड ड्रिंक घेऊन येते. ठीक आहे ग. हे घे. अच्छा, मला हे सांग, मागच्या 1 आठवड्यापासून तू कॉलेजला का नाही येत आहे? काय सांगू, लास्ट सेमेस्टरची फी अजूनपर्यंत भरली नाहीये मी. म्हणून सध्या ओळखीच्यांकडनं उधार पैसे घेतेय मी कीर्ती. अचानक मला आठवलं की तू याच एरियामध्ये राहते, म्हणून तुला भेटूनच जायचा असा विचार केला मी आज. अच्छा, तू ज्यांच्याकडनं पैसे उधार घ्यायला आली होती त्यांना भेटली का? हो, भेटली मी त्यांना. पण त्यांनी म्हटलं की घराचे कागद देशील तरच तुला पैसे देऊ. माझ्याकडे तर ते सगळं नाहीच आहे. त्याशिवाय मला पैसे देतील का असं विचारलं, पण त्यांनी नाही म्हणून दिलं. ओ, असं आहे का? तर मग पैशांसाठी काय करशील तू? तसं तर फी जमा केल्याशिवाय कॉलेजला येणं मुश्किल आहे. म्हणून मी विचार केला की इथेच कुठेतरी काम शोधून घेऊ. हे काय बोलतेस? मला वाटतंय की तू खूप घाई करतेय. कॉलेजची फी जमा करण्यासाठी तू दुसऱ्या कोणाची पण मदत घेऊ शकते. नाही ग, माझ्यासारख्या मुलीला कोण पैसे देईल? मी डिग्री मिळाल्यानंतर खूप चांगल्या ठिकाणी नोकरी करायची इच्छा होती माझी. पण
सध्या माझ्या कुटुंबाची जी आर्थिक परिस्थिती आहे ते बघून मला नाही वाटत की मी डिग्री पूर्ण करेल. अगं फालतू गोष्टी करू नकोस बरं तू. मी तुझी मदत करते. हे काय बोलतेस? हे अगं तू माझी मदत कशी करशील? जर 1000 किंवा 2000 असते तर तू माझी मदत करू शकली असती, पण 1,00,000 रुपये मला देऊन तू माझी मदत कशी करशील? अगं काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी माझ्या बाबांशी याविषयी बोलते. जर मी तुझ्याविषयी बाबांशी बोलली ना तर मग ते नक्की मदत करतील. तू काळजी करू नको. ठीक आहे, 1 मिनिट थांब. हॅलो बाबा. हा बोल बेटी. कुठे आहेत बाबा? अरे बेटी मी ऑफिस मध्येच आहे. बोल. हा बाबा. हा अच्छा, घरी कधी येणार आहात? आज ऑफिस मध्ये खूप सारं काम आहे बेटी, यायला उशीर होईल. काय झालं बेटी? अगं बोल ना. आपल्या घरी एक पाहुणी आली आहे बाबा. मी विचार केला की आज तुम्हाला तिला भेटवते. असं आहे तर असा कोण पाहुणा आहे ज्याला मी ओळखत नाही? ती कोण आहे मी सांगू शकत नाही. आता त्याला सरप्राईजच राहू द्या ना. अच्छा असं आहे तर सध्या मी एका खूप इम्पॉर्टंट बिझनेस मीटिंग मध्ये आहे का, आणि मीटिंग संपेपर्यंत 9 वाजतील आणि घरी यायला उशीर होईल. तू माझी वाट नको पाहू बेटी, म्हणून तू ऑनलाईनच काहीतरी मागवून खाऊन घेशील. ठीक आहे? ठीक आहे बाबा. काय झालं कीर्ती? मी विचार केला की मी त्यांना तुझ्याबद्दल सगळं सांगून देऊ, पण ते सध्या बिझनेसच्या मीटिंग मध्ये खूप बिझी आहेत आणि घरी यायला रात्रीचे 9-10 वाजतील असे बोलत होते ते. पण तू काळजी करू नको, कसंही करून मी तुझी मदत नक्की करील. ठीक आहे? थँक्स कीर्ती. ठीक आहे, तू आता काळजी करणं सोड आणि अभ्यासाकडे लक्ष दे. तुझी फीस मी भरील. ठीक आहे? ठीक आहे. बाबा तुम्ही हा. आलात? काय झालं बाबा? तुम्ही फोनवर म्हणालात तुम्हाला लेट होणार आहे, पण तुम्ही तर लवकर आलात. हो बेटी, बिझनेस मीटिंग रात्रीपर्यंत चालेल असं वाटलं होतं मला. मीटिंग मध्ये अटेंड करणारे 2 लोक आले नाहीत म्हणून मीटिंग थांबवली आम्ही. आता ती मीटिंग पुढच्या आठवड्यात होईल म्हणून फटाफट मी घरी येऊन गेलो. असं आहे का? ठीक आहे, बरं झालं. अच्छा, तू कोणी पाहुणा म्हणत होती, कुठे दिसत नाहीये तो? पण ती तर गेली बाबा. काय सांगतेस? कोण आहे ती? ती माझी फ्रेंड आहे बाबा. नाव आहे कनिष्का. आणि तिलाच मला तुम्हाला भेटवायचं होतं. पण तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्ही लेट नाईट याल, म्हणून मी तिला जायला सांगितलं. ठीक आहे ठीक आहे, उद्या मी घरीच राहील ना. उद्या तिला घरी यायला सांग ना. ठीक आहे बाबा. बेटी कीर्ती, बेटी कीर्ती, अगं उठ ना. हे घे चहा पी बेटी. बाबा तुम्ही माझी मदत कराल का? काय मदत हवी आहे? ते काय आहे की मला 1,00,000 रुपयांची गरज आहे. कशा करता बेटी? बाबा, माझी फ्रेंड कनिष्का आहे ना, ती अभ्यासात खूपच हुशार आहे, पण तिची कॉलेज फीस भरण्यासाठी तिच्याकडे पैसे नाहीयेत.
म्हणून ती काल माझ्याकडे आली होती आणि पैशांची मदत मागत होती. तिची कॉलेज फी 1,00,000 आहे. तिची फीस भरून आपण तिची मदत करू शकतो का? त्याचं असं आहे की रक्कम 10,000 किंवा 20,000 असती तर आपण मदत करायला काही हरकत नव्हती. अचानक असे 1,00,000 मागशील तर मी कुठून आणू? खूप त्रासात आहे बाबा. तिची मदत करणारं कोणीच नाहीये. मी तिला विश्वास दिला आहे की तुम्ही तिची मदत कराल आणि ती पण माझ्याच विश्वासावर इथून घरी गेलीये बाबा. ती खूप गरीब आहे. कसंही करून तिची मदत करा प्लीज. आमच्या कॉलेजची टॉपर आहे बाबा. जर तुम्ही तिची मदत केली तर तिच्या परिवारासाठी आणि तिच्या फ्युचरसाठी खूप चांगलं होईल. असं आहे का? हो बाबा. काय झालं बाबा? असा काय विचार करताय? बाबा, काहीही करून तिची मदत करा ना बाबा. ती खूपच छान आहे. ठीक आहे, तिला बोलावून घे. थँक्यू बाबा. काही हरकत नाही बेटी. कीर्ती, कीर्ती, कीर्ती. हे, मी तुझीच वाट बघत होती. काय झालं ग? इतक्या घाईत बोलवलं मला? काय झालं? आधी तू आत तर ये, मग सांगते ना. ठीक आहे. बस, हं, तू बस, मी आलेच. हं. बाबा, बाबा. काय झालं बेटी? ती माझी फ्रेंड आली आहे कनिष्का. हां, ठीक आहे. तिला थांबायला सांग, मी आत्ताच येतो. हो ठीक आहे बाबा. हां. कनिष्का, माझे बाबा आता 2 मिनिटात येतात. ठीक आहे. काय बेटी, बरी आहेस ना? नमस्कार हां, काका. बस ना. हं. अच्छा, हे सांग, कॉलेजचा अभ्यास कसा सुरू आहे? हो, एकदम छान सुरू आहे काका. तुझ्याबद्दल माझ्या मुलीने मला खूप सांगितलंय. माझ्या मुलीसाठी तुझ्या फीसचे पैसे मी देतो. तुमचे खूप खूप आभार काका. ठीक आहे, जरा थांब. थँक्यू कीर्ती. अगं, काही हरकत नाही. एक आहे, 1,00,000 आयुष्यभर तुमची आभारी राहील मी काका. इट्स ऑल राईट. अरे अगं, उठ ना. नेहमी आनंदी राहा. हा, कीर्ती, थँक्यू सो मच. हे तर माझं कर्तव्य होतं. हॅलो. हॅलो हॅलो, तुम्ही कोण? काका, मी कनिष्का बोलतेय काका. हा, कनिष्का, बोल ना. आत्ताच थोड्या वेळ आधी मी कॉलेज फी जमा केली काका. तेच सांगायला तुम्हाला मी कॉल केला काका. चला, चांगलं आहे. ठीक आहे, खूप आनंद झाला. आणि ऐक, पुढे तुला कुठल्याही गोष्टीची गरज पडली तर सरळ मला विचार. ठीक आहे? हो, नक्कीच काका. अच्छा, तुला कुठली अजून मदत हवी आहे का? नाही, नकोय काका. तुम्ही जी माझी मदत केली आहे हे उपकार मी कधीच विसरू नाही शकत. अगं, असं काय, काही हरकत नाही. परत म्हणतोय, तुला कुठलीही मदत लागली निसंकोच विचार. कुठलीही मदत करण्यासाठी तयार आहे. ठीक आहे? ओके, थँक्यू काका. हा.
हॅलो. हॅलो कनिष्का, अगं काय झालंय तुला? आजकाल तू मला फोनही करत नाही आणि घरी सुद्धा येत नाही. ऐक, जर फ्री असशील तर घरी ये. नाही ग, त्यापेक्षा आपण बाहेर कुठे भेटायचं का आज? बाहेर? जर माझं इतकं मोठं घर आहे तर बाहेर का भेटायचं? नाही ग, मी तुला कसं समजावू? आता तुझ्या घरी न येणं यातच माझी भलाई आहे. अगं काय झालंय तुला? माझ्या घरी येण्याचा तुला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काहीच नाहीये, सहज बोलतेय. नाही नाही, नक्की काहीतरी झालंय. काही नाही, सांगितलं ना, सोडून दे ना. ए, तू मला सांगते आहेस की नाही? ते असं आहे की तुझे बाबा माझ्याशी घाणेरडं काहीतरी बोलतात, म्हणून जर मी परत तुझ्या घरी आली तर तुझे बाबा माझ्याशी घाणेरडं काहीतरी बोलतील याचीच भीती आहे मला. काय बोलतेस तू? कनिष्का, तू खरं बोलतेस का? आणि हे सगळं कधी झालं? असे काय बोलले माझे बाबा? कीर्ती, कीर्ती, कीर्ती. अच्छा, तू आहेस? आत ये ना, बाहेर का उभी आहेस? कीर्ती आहे का काका? कीर्ती आताच बाहेर गेली आहे. तिला परत यायला खूप वेळ लागेल आहे बेटी. बाहेर का उभी आहेस? आत ये ना. काही हरकत नाही काका, मी आत्ता जाते, नंतर परत येईल. नंतर येशील का? घराच्या आत यायला संकोच काय? कीर्ती कधी येऊ शकते, ये ना आत. हं? अगं बस ना, थोडी थांब. पिण्यासाठी तुला मी ज्यूस घेऊन येतो. अरे, त्याची काही गरज नाहीये काका. अगं काय म्हणतेस? इतकी घरी आली आहेस तू, काही खायला प्यायला दिलं नाही तर बरं राहील का? थोडी थांब ना. हे घे, ज्यूस पी. थँक्यू काका. अच्छा, कॉलेजमधलं शिक्षण कसं सुरू आहे? हा, बिलकुल मस्त सुरू आहे काका. तसं तर तुझ्यासोबत एक महत्वाचं बोलायचं होतं मला, तर बोलू मी? हो, काय झालं काका, बोला ना. मी तुला 1,00,000 रुपये कॉलेज फीस भरण्यासाठी दिले होते ना. हो, बरोबर काका. मी तुला इतकी मोठी रक्कम देऊन हेल्प केली आहे, त्या बदल्यात तूही काही मला देऊ शकतेस ना? तुमच्या म्हणण्याचा काय अर्थ आहे मला कळत नाहीये काका. जेव्हा तू संकटात होतीस तेव्हा तुला पैसे देऊन मी मदत केली. तुझ्याकडून जेही होईल ते तू मला देऊ शकतेस ना? खरंच मला काहीच कळत नाहीये, तुम्हाला मी काय देऊ शकते, मला जरा नीट समजावून सांगा ना काका. तू माझ्यासोबत थोडा वेळ घालवू शकशील का? काय म्हटलं? तुमच्या मुलीची मी खूप जवळची मैत्रीण आहे, तुम्ही माझ्याशी असं बोलाल हा मी स्वप्नातही विचार नाही केला काका. मला तर असं वाटलं तुम्ही खूप चांगले माणूस आहात. मी चांगलाच माणूस आहे बेटी, म्हणून जेव्हाही तू मदत मागितली इतकी मोठी रक्कम तुला दिली. आजकालच्या दुनियेत कोणीच एवढी मोठी रक्कम कोणाला असंच देऊन टाकत नाही, कळलं? अगं जास्त विचार करू नकोस. थोडा वेळ जर तू माझ्यासोबत घालवलास तर मलाही खूप आनंद मिळेल. अगं बस ना, अजून माझं म्हणणं पूर्ण नाही झालं. असं घाणेरडं काहीतरी बोलाल असा मी विचारही नाही केला काका. कृपा करून अशा गोष्टी माझ्याशी नका करू. जर तू माझं म्हणणं ऐकलंस ना तर ते पैसेही मला परत द्यायची काही गरज नाहीये. जरा थंड डोक्याने विचार करून बघ. जर तू हो म्हटलंस तर दोघांना आनंद मिळेल. काका, यापुढे अशा गोष्टी माझ्याशी नका करू, मी जाते आता. बोलायची ही काही पद्धत झाली का? तुझी सहमती नसेल तर लवकरात लवकर माझे पैसे परत कर. बघा काका, तुम्ही जे मला पैसे दिलेत मी कसेही करून तुम्हाला वापस करून देईल. कृपा करून अशा घाणेरड्या गोष्टी माझ्याशी नका करू काका. मला वाटलं ते पैसे देऊन माझ्या शिक्षणात तुम्ही मदत करताय काका. जर मला माहिती असतं तुम्ही या गोष्टीसाठी पैसे देताय तर मी घेतले नसते. छे.
ए कनिष्का, माझं म्हणणं ऐक, तुझ्याशी बोलतोय मी. काय बोलतेस? बाबा असे बोलले? अच्छा, हे तुम्हाला आधी का नाही सांगितलं? जर याच्यामुळे आपली मैत्री तुटायला नको म्हणूनच मी ही गोष्ट तुझ्यापासून लपवली. ठीक आहे, तू पहिले तिकडनं घरी ये माझ्या, आपण इथे बोलूया. ओफो, कृपा करून समजून घे, आपण कुठेतरी बाहेर हे भेटू. बघ कनिष्का, माझं म्हणणं ऐक तू. 5 मिनिटात तू माझ्या घरी येणार आहेस. अगं समजून घे ना हे बघ कीर्ती. कनिष्का, जे मी म्हणते आहे तेच तुला करावं लागेल, बस इतकंच. चल आत ये. ये. कनिष्का, मला माफ कर. मला माझ्या बाबांकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती. बघ, यात तुझी काय चुकी आहे सांग मला. तुला तर माझी मदत करायची होती. तुला थोडी माहिती होतं हे सगळं होईल. या बाबा. हम्म. बाबा, आज मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. सरप्राईज? कुठलं सरप्राईज देणार आहेस? आत या, कळेल तुम्हाला. हम्म. तुम्ही इथे बसा, मी आत जाऊन येते. ठीक आहे. असं काय झालं असेल कळत नाहीये. हम्म. ओ कनिष्का, तर ते सरप्राईज तूच आहेस? हे काय बेटी, कनिष्का आली त्यात काय सरप्राईज आहे? हा बाबा, कनिष्का सोबत तुम्ही काय बोललात सांगा. मी काही चुकीचं बोललो नाही कनिष्का सोबत. कधी कधी हीच फोन करते तर मी विचारपूस करतो. अभ्यास कसा काय सुरू आहे हे सगळं विचारतो. दॅट्स ऑल. एकदम गप्प बसा. जे काही झालं आहे कनिष्काने मला सगळं सांगितलंय. हे सगळं काय आहे बाबा? मी तुमची मुलगी आहे, तर मग माझ्यासोबत शिकणारी माझी मैत्रीण तुमच्या मुलीसारखीच झाली ना. पण तुम्ही हिला वाईट नजरेने पाहिलं, हे चुकीचं आहे. अगं असं काहीच नाहीये बेटी. हे बघा बाबा, खरंच तुम्ही खूप चांगले आहात. या बाबतीत तुम्ही असे कसे झालात? कनिष्काने जेव्हा मला हे सगळं सांगितलं, मला विश्वासच बसला नाही. पण जेव्हा ती म्हणाली की मी घरी येणार नाही, तेव्हा मला संशय आला. तुम्ही तिच्याशी हे सगळं बोलले आहे हे ऐकल्यावर मी खरोखरच हरली आहे बाबा. सॉरी बेटा, मी खरंच चुकलो. नकळतच माझी मती मारल्या गेली म्हणून हे सगळं झालं. कनिष्का खरंच खूप चांगली मुलगी आहे. इतकं सगळं झाल्यावरही ही कनिष्का आहे म्हणूनच चूप आहे. हिच्या जागी दुसरी कोणती असती तर ही गोष्ट कॉलेजमध्ये पसरली असती आणि माझी बदनामी झाली असती. पण कनिष्काने असं काहीही केलं नाही. खरंच कनिष्काचं मन खूप मोठं आहे बाबा. ही गोष्ट तिने मला स्वतः सांगितली नाही. जेव्हा मी तिला आज कॉल केला तेव्हा तिने सांगितलं. इतक्या चांगल्या मुलीसोबत तुमचं असं वागणं तुम्हाला हे शोभा देतं का? कधी विचार केलाय तुम्ही? सॉरी कीर्ती बेटा, आय एम व्हेरी सॉरी. कसं काय नकळत हे सगळं झालं बेटी. यापुढे कोणासोबत असं काहीच करणार नाही बेटी. ठीक आहे बाबा, मी तुमच्यावर विश्वास ठेवते. आजपासून कनिष्का सुद्धा तुमची एक मुलगी आहे, कळलं ना? यानंतर तुम्ही कधीच या प्रकारची चूक करणार नाही. ठीक आहे बेटी, तू बरोबर बोललीस. आजपासून कनिष्का ही माझीच मुलगी आहे. सॉरी कनिष्का, त्या दिवशी तुझ्यासोबत मी चुकीचं वागलो त्यासाठी मला माफी हवी आहे. मला क्षमा कर बेटी. अभ्यासाकरता मदत करण्याच्या बहाण्याने तुला पैसे देऊन तुझ्यासोबत चुकीचं वागलो मी. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली बेटी, मला क्षमा कर. काही हरकत नाही Please. काका. चूक झाली आणि पश्चाताप होतोय तर आपण माफ करू शकतो काका. नाही बेटी, माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. खरंच तुझं हृदय किती मोठं आहे हे
तू सिद्ध केलंयस. आजपासून माझी फक्त एक मुलगी नाहीये बेटी, तूही माझी मुलगी आहेस. यापुढे तुझी मदत करण्यासाठी आम्ही दोघंही सोबत आहोत ना.